मुक्या श्वानालाही दुःख अनावर, उपस्थितांचे डोळे पाणावले। प्रयागराज येथील कुंभमेळा दुर्घटनेत बेळगाव येथील चौघांचा मृत्यू झाला होता। या चारही जणांचे मृतदेह विशेष विमानाने बेळगाव गुरुवारी आणण्यात आले आहेत। काल गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास महादेवी बावनूर आणि अरुण कोपर्डे या दोघांचे मृतदेह बेळगावात आणण्यात आले, तर वडगाव येथील मायलेक ज्योती हत्तरवाट आणि त्यांची मुलगी मेघा हत्तरवाट यांचे मृतदेह गोव्यातून रात्री उशिरा बेळगावला आणण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार हुनकेरी यांच्यासह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली। यानंतर बेळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून सकाळी सदर मृतदेह कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आले। त्यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। या दुर्दैवी घटनेनंतर हत्तरवाड कुटुंबियांच्या घरातील श्वानाने दसका घेऊन चक्क खाणेपिणे सोडले होते। दरम्यान आज सकाळी या मायलेकींचे पार्थिव निवासस्थानी आल्यानंतर त्या श्वानालाही अश्रू अनावर झाले। यावेळी त्याने दोघींच्या पार्थिवाजवळ फेरी मारली आणि क्षणभर तिथे बसून श्रद्धांजली वाहिली। हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले। एकंदरीत या घटनेनंतर माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही भावना असतात याचे प्रत्यय आले। Yeah.